ओबीसी समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर खरं तर आज बैठक होते आहे आणि या बैठकीला प्रमुख म्हणून जे आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असणार आहे। खरं तर सकल ओबीसी समाजाची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये काय चर्चा होणार आहे, आगामी काळामध्ये ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे त्याची तयारी केली जाणार आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विजूभाऊ आहे। आता गावचा सरपंच असेल किंवा ग्रामपंचायतचा मेंबर असेल तो 18 पगड जातीतला ओबीसी दिसणारच नाही। बडी तो कानपिळी ज्यांचा समाज जे काही आत्ता आलेले आहे ते सगळी पदं नोकऱ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जातील। या 354 जातीमध्ये विखुरलेला ओबीसी जो आहे त्याची दुर्दशा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी गती होती तीच गती त्याची होईल अशा प्रकारचं चित्र या निमित्तानं पुढे येत आहे। अरे काय ओबीसी झोपला आहे म्हणूनच तर तो आक्रमक होत आहे। त्यांना सगळं देऊ देत ना, काही हरकत नाही, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिलं पाहिजे। पण आज काय कोण ठेवलं आहे? मागच्या वर्षीचे पैसे दिले नाहीत ओबीसीचे, महाज्योतीचे पैसे मिळत नाहीत, आमची स्कॉलरशिप मिळत नाही, मागच्या वर्षीपासूनची स्कॉलरशिप मिळाली नाही। हे ओबीसीचे हाल चालले आहेत। सगळ्याच लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे, सरकार म्हणून भूमिका स्वीकारली पाहिजेत। आम्ही कोणाचं नुकसान करायला बसलो नाही, मराठा गरीब समाजाच्या पोरांचं नुकसान व्हावं अशी आमची इच्छा अजिबात नाही। पण त्यांना व्यवस्था करा तुम्ही, पण आमच्या ताटातलं काढून जे आहे आमचं ताट रिकामं करायला दुसऱ्याचं ताट भराल आणि वरून म्हणाल की तो माणूस ढेकर देऊन खातो आहे। रिकाम्या ताटात असलेलं काय खाईल आणि काय ढेकर देईल? व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।